गुड इव्हनिंग ऑल ऑफ. कसे आहात सर्वजण? मजेत आहे ना? चला आपण आपल्या टॉपिक वळूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक साऊंडला सुरुवात केली होती, बरोबर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ए पासून तर एच पर्यंत शिकलो होतो. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फोनिक्स वर्ड साऊंड फोनिक्स साऊंड्स तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर CVC वर्ड शिकवणार आहेत. CVC वर्ड म्हणजे काय? कॉन्सोनंट, वावेल, कॉन्सोनंट. त्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड सिग्मेंटेशन शिकवणार आहेत. तुम्हाला सांगितलं हे ब्लेंडिंग म्हणजे काय, रीडिंग, अँड सिग्मेंटेशन म्हणजे काय, रायटिंग. आत्तापर्यंत मी तुम्हाला ए आणि एच पर्यंत प्रोनाउन्सिएशन शिकवलं आहे. आज मी तुम्हाला पूर्ण 26 अल्फाबेट्सचे फोनिक साऊंड मी शिकवणार आहेत. तर तुम्हाला आज तुमचं होमवर्क असेल, तुम्ही घरी बसल्या पूर्ण फोनिक साऊंड्स तुम्हाला लर्न करायचे आहे. मग मी तुम्हाला फोनिक साऊंड शिकवेल. पूर्ण फोनिक साऊंड शिकवल्यानंतर मी तुम्हाला CVC वर्ड शिकवेल. मी तुम्हाला सांगितलंच आहे की ज्यावेळेस आपलं हे पूर्ण 3 पॉईंट क्लिअर होईल त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये वाचता येईलच. आणि मुलांना इंग्लिशमध्ये वाचणं खूप अवघड नाही. पृथ्वी तलामध्ये जी काही गोष्ट आपणच तयार केली आहे, त्याच गोष्टीला आपण सोपं पण बनवलं आहे आणि अवघड पण बनवलं आहे. मग आपण अवघड का करायचं? आपल्याला अवघड काय वाटते गोष्टी? मग त्याचाच दुसरा पार्ट सोपं. आपण त्या गोष्टीला कसं सोपं करण्यात यावं, ठीक आहे. आता मराठीमध्ये आपण एकदम चांगल्या प्रकारे मराठी बोलतो. मराठीमध्ये काना आहे, मात्रा आहे, उकार आहे, वेलांटी आहे, तरी देखील आपण मराठीमध्ये चांगल्या प्रकारे बोलू शकतो. तर मग आपण इंग्लिश का नाही बोलू शकत? मराठीपेक्षा इंग्लिश खूप सोपी आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुमचं इंग्लिश एकदम परफेक्ट करणं. त्याच्यामुळं मी आज बेसिक तुमचं कंप्लीट करून घेणार आहे फोनिक साऊंडवरनं. तुम्ही जर फोनिक साऊंड एकदम परफेक्ट जर केलं तर तुमचं एकदम परफेक्टली इंग्लिश एकदम परफेक्ट होईल. वाचता आलं म्हणजे तुम्हाला बोलता देखील येईल, लिहिता देखील येईल. चल ठीक आहे. तर आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये ए पासून तर एच पर्यंत मी तुम्हाला शिकवलं होतं. आज आपण एक रिव्हिजन घेऊया, ठीक आहे. ए म्हणजे काय? एचं फोनिक साऊंड्स काय आहे, प्रोनाउन्सिएशन काय आहे? ॲपल, ॲ, ठीक आहे. बीचं काय? बय. सीचं काय? कय. डीचं काय? डय. ईचं काय? ए. एफचं काय? एफ. एफचं काय? फ. जीचं काय? ग. एचचं काय? ह. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ज्या मुलांनी मागचा व्हिडिओ नसून बघेल तर त्यांनी मागं जा, मागचा व्हिडिओ आधी पुन्हा व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आणि ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला असेल, अभ्यास केला असेल, त्यांसाठी हा व्हिडिओ आहे. चला आपण नेक्स्ट वळूया. आता यश नंतर काय आहे? आय आहे. आय म्हणजे काय? ई. आता आयचा फोनिक साऊंड्स काय आहे? ई आहे. त्याचं एक्झाम्पल कसं आहे? इग्लू, इन. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की आयचं प्रोनाउन्सिएशन, आयचं फोनिक साऊंड्स काय आहे? ई आहे. आपण ह्या मार्करमध्ये आपण काय टाकतो? इंग टाकतो. काय टाकतो? इंग टाकतो. ई ई. आयचा प्रोनाउन्सिएशन का? ई ई इंक. ई ई इंक. कसं प्रोनाउन्सिएशन करायचं आयचं? ई इंक, इंक, ठीक आहे. त्याच्यानंतर जेचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? ज. ज्यूस. आपण काय म्हणतो? ज्यूस म्हणतो. ज जू जू ज ज जू ज ज जू जू ज ज्यूस. ज ज जू जू ज ज्यूस. त्यानंतर जोकर म्हणतो आपण जॅकर म्हणतो का नाही? आपण काय म्हणतो? जोकर म्हणतो. जो ज ज जो ज ज जो जो ज ज जो जो जोकर. जो जो ज ज जोकर, ठीक आहे. तसं तुम्ही नाही का हे प्रोनाउन्सिएशनचं काय करायचं? प्रॅक्टिस करायची. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करशाल ना तेवढं तुमच्यासाठी ना इझी जाईल. प्रॅक्टिस केलं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, फ्रेंडसोबत करा, मम्मी पप्पासोबत करा, टीचरसोबत करा. हे प्रोनाउन्सिएशनचं नाही तुम्ही प्रॅक्टिस करा. एकदा का तुमचं एकदम डोक्याचं फिट झालं तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, ठीक आहे. नंतर कय. केचं फोनिक साऊंड काय आहे? कय. क. आपण काय म्हणतो? काईट, किंग म्हणतो, ठीक आहे. क म्हणतो काय? काईट. क का क काईट. क क क क का का क काईट. किंग, किंग. क क क की की. केंग म्हणतो आपण. केंग म्हणतो का? न. केचं आपण के म्हणतो. प्रोनाउन्सिएशन काय? ABCD मधलं अल्फाबेटचं काय? कय, के. पण आपण केंग म्हणतो का नाही? आपण काय म्हणतो? किंग. क क क. केचं फोनिक साऊंड काय आहे? कय. किंग. क क किंग. किंग. क क की की क किंग. कसं? किंग. क क किंग, ठीक आहे. त्याच्यानंतर एलचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? एलचं फोनिक साऊंड्स काय? ल.
लायन म्हणतो आपण, लॅम्प म्हणतो लायन, भोंग लायन. ठीक आहे. तसं आपण लायन म्हणतो काय, ल ल ल, लेन म्हणतो का नाही, ल लायन, ल ल ला 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 लाय, ल ल लायन, ल ल ल ला 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 लयन, लायन. काय म्हणतो आपण, ला ल ल लायन. मग यलचं फोनिक साऊंड कसं काढायचं आपण वाचताना, ल. यल म्हणजे काय, लचं फोनिक साऊंड काय आहे, ल आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, लॅम्प म्हणतो. काय म्हणतो, लॅम्प, ल ल ल्या ल्या ल्या, ल ल ल ल्या ल्या, ल ल ल लॅम्प, ल ल लॅम्प. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया यम. यम म्हणजे यमचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, म करायचं. यमचं काय करायचं, म करायचं. काय करायचं, म करायचं आहे. यम फॉर आपण काय म्हणतो, मंकी, मंकी, म म म म म. मी प्रोनाऊन्सिएशन कसं करतो बघा, म म मंकी, म म म म म मंकी, म म म मंकी, म म मंकी. ठीक आहे. यमचं प्रोनाऊन्सिएशन कसं करतो आपण, म म. यमचं प्रोनाऊन्सिएशन काय करतो, म मंकी. तुम्ही याचं फोनिक्स खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला खूप इझी जाईल आणि एकदम इझी पण आहे. आपली हे पूर्ण लर्न करायची व्यवस्थित. ठीक आहे. आपण स्टेप बाय स्टेप सगळे बघणार आहोत. त्याच्यानंतर काय आहे, न. नचं काय, यांचं काय आपण फोनिक साऊंड्स काय आहे, न. नेट म्हणतो, नोज म्हणतो. काय आपण, नोज नो नोज. जसं माझं एकदम उंच नाक आहे ना, आपण काय म्हणतो, नाकाला नोज म्हणतो, नोज. तर नॉज म्हणतो का आपण, नॉज नाही. काय म्हणतो आपण, नोज. प्रोनाऊन्सिएशन बघा, नो न न न नोज, न न नो नोज, नो नोज, नो न न न नोज. ठीक आहे. हसू येत असेल ना, असंच हसा, पण हसत खेळत आपल्याला शिकायचं आहे, हसत खेळत शिकायचं आहे. ठीक आहे. आता बघा, जसं माझं नाक आहे ना, एकदम नाक म्हणलं असून तुम्हाला सगळ्यांना हसू आलं असं, असंच हसत खेळत आपल्याला शिकायचं आहे. इंग्लिशला आपल्याला असं हसत खेळत एकदम इझी करून आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. तुम्ही रेडी आहे ना, मी शिकवायला तयार आहे, पण तुम्ही रेडी आहे ना शिकण्यासाठी, आहेत मला माहिती. तुम्ही माझे स्टुडंट्स, माझे विद्यार्थी नेहमी रेडी असतात अभ्यास करण्यासाठी, मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे. मी पण रेडी आहे, तर माझे विद्यार्थी पण रेडी असणारच आहे. ठीक आहे. आता आपण सर्वांना ऑरेंज आवडतो ना, ऑरेंज ऑरेंज आवडतो सर्वांना. आता काय, ओ. ओचं काय करायचं, ओ करायचं. काय, ओ ओ ओ. काय करायचं, ओ करायचं. आपण काय म्हणतो, ऑरेंज म्हणतो. ऑरेंज म्हणतो का आपण, नाही. काय म्हणतो, ऑरेंज. कसं, ओ ओ ऑरेंज, ऑरेंज. काय, ऑरेंज. नंतर काय म्हणतो, ऑफ म्हणतो. असं पण एक ऑफ आहे, त्याच्यानंतर अजून एक असं ऑफ आहे, ओ डबल एफचं. ठीक आहे. काय म्हणतो आपण, ऑफ म्हणतो. ओ नाही, ऑफ म्हणतो का आपण, ऑफ नाही म्हणत. काय म्हणतो, ऑफ, ओ ऑफ, ऑफ. ठीक आहे. आता आपण ओचं काय प्रोनाऊन्सिएशन करतो आपण, ऑ करतो. काय, ऑ. त्याच्यानंतर काय आहे, पी आहे. काय आहे, पी. पीचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं, पीचं फोनिक साऊंड्स काय काढायचं, प. आपण म्हणतो पापा, पप्पा. काय म्हणतो आपण, पप्पा पण म्हणतो ना, बरोबर आहे. पिपा म्हणतो का आपण, काय म्हणतो, पप्पा. मग तसं मग पीचं प्रोनाऊन्सिएशन, पीचं फोनिक साऊंड काय काढायचं, पप्पा, 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 प प प प प प, पप्पा, प प प. त्याच्यानंतर पेन म्हणतो, पेन. काय, प पे प प प प पेन, प प पे पे प पण, पेन. तसं पीचं प्रोनाऊन्सिएशन काय काढायचं आपण, प काढायचं. त्याच्यानंतर आपण पिग म्हणतो. काय म्हणतो, पिग, प प प पी 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 पिग, पी प प ग, पिग, प. पीचं प्रोनाऊन्सिएशन फोनिक साऊंड काय काढायचं, प काढायचं. ओके. त्याच्यानंतर क्यू काढायचं. काय, क्यू. क्यूचं कसं आहे, क्व करायचं. काय, क्व, क्व. केचं काय, क्यूचं काय करायचं, क्व करायचं. क आणि त्याला व जडवायचं. काय, क्व करायचं. क्वीन, क्वीन. क्वाईन म्हणतो का आपण, क्युआईन असं म्हणतो का नाही. काय म्हणतो, क्वीन म्हणतो. क्वीन, क को को को, क्वीन, क्वीन, क्व, क्वीन. ठीक आहे. त्याच्यानंतर आर करायचं आपल्याला. आर म्हणजे का, र, र. काय, र. कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं, र, र र र. आरचं प्रोनाऊन्सिएशन कसं आपण, र करतो. रोज, रॉज म्हणतो का आपण, रॉज नाही. काय म्हणतो, रोज, र र र रो 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 रोज. रोगचा रोग, र र र, रो 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 रो, र र र, रो 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 रोज. ठीक आहे. रॅट म्हणतो, रॅ र र र र, रॅट, र र र र, रॅट.
तसं रचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, त्याच्यानंतर पुढील साऊंड कसं काढायचं, आरचा र काढायचा. ओके, समजतं सर्वांना. जर नसेल समजेल ना सर, तर कोणाला समजत नसेल ना, त्यांनी मला फोन करू शकता. प्रोनाऊन्सिएशन कसं काढायचं ते शिकू शकता तुम्ही. मला जे काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये, जो काही क्वेश्चन असेल, तुम्हाला ABCD येत नसेल, 1 2 येत नसेल, काही पण येत नसेल ना, बिंदास एनी सब्जेक्ट्स कॉल तुम्ही कधी पण फोन करा. 24 तासामध्ये तुम्ही कधी मला फोन करा, मी तुमच्यासाठी नेहमी रेडी, पण अभ्यास करण्यासाठी. ओके, नंतर काय करायचं, येस करायचं. ठीक आहे, येस. आता पडायला आता काय तुम्हाला आधी सांगितलं, माझ्याकडे खूप सारे सोर्स नाही, पण तुमच्यासाठी मी काही दिवसांमध्ये सर्व घेणार आहे, पण थोड्या दिवसासाठी तुम्ही ॲडजस्ट करा जेवढे माझ्याकडे सोर्स आहे तोपर्यंत. ठीक आहे, आता स बघतो आपण, येस बघतोय स. ठीक आहे, येस स. स्नेक म्हणतो आपण, काय स्नेक, स स स्नेक. नाक कसं करतो, तसं स्नेक. काय सर, स्नेक 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 स्नेक. ठीक आहे, तसं सन म्हणतो आपण, सन. स स स स से स सेन से सन. काय स सन से से स स स स. मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन असं का दाखवतोय, कारण की सुरुवातीचं अक्षर खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्यासोबत जर एखादा वर्ड जर आला, जर तुम्हाला सुरुवातीचाच वर्ड नाही आला, तर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट पूर्ण वर्ड वाचता येईल का नाही. त्याच्यामुळे मी कधी पण सुरुवातीला आधी फोर देतोय. बघा कसं, स सन स्नेक सन स स. ठीक आहे, त्याच्यानंतर टी बघतोय. टीचं काय, टय टॉप, टायगर टॉप, ट टॉप ट. टीचं काय, ट टिगर म्हणतो का आपण, नाही टायगर म्हणतो. कसं, ट टायगर, टाय 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 टायगर, टाय 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 ट ट ट टायगर. जस्ट लाईक मी टायगर. ओके, ठीक आहे. आता नंतर आपण काय बघतो, यू. यूचं काय करतो, अ. यूचं कधी काय, आता खूप आहे. आता बघा, ई झाला, ईचं बघा ए होतं, आयचं काय होतं, ई होतं. तसं यूचं काय होतं, अ होतं. कधी पण लक्षात ठेवा. आपण आता यू पासून कोणता शब्द तयार होतो, यू फॉर अम्ब्रेला. आपण असं कधी म्हणतो का, युम्ब्रेला, नाही बरोबर, आपण काय म्हणतो, अम्ब्रेला म्हणतो. ठीक आहे, मग तसं मग आता बघा प्रोनाऊन्सिएशन बघा, अम्ब्रेला, अम्ब्रेला 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 अम्ब्रेला. काय, अम्ब्रेला. ठीक आहे, युम्ब्रेला म्हणतोय की मी, नाही अम्ब्रेला. तसं मग यूचं फोनिक साऊंड काय काढायचा, अम्ब्रेला अम्ब्रेला. ठीक आहे, त्याच्यानंतर व्ही बघतोय. व्ही फॉर विशाल सर. ओके, व. व्हीचं काय करायचं, व करायचं. काय, व. व्हिलेज, आपण काय म्हणतो, व्हिलेज. ठीक आहे, व्हॅन पण होतो. तुमच्या सर्वांच्या घरी येते ना व्हॅन तुम्हाला घेण्यासाठी, काहींच्या घरी बस पण येतात, मग यांच्या घरी व्हॅन येते. ठीक आहे, आपण काय म्हणतो, पप्पा लवकर आवरा, मम्मी लवकर आवरा, आमची काय येते, व्हॅन येते. आपण म्हणतो का, व्हन येते म्हणतो का, नाही काय म्हणतो, व व व व व व व व्हॅन. व्हिलेज, व्ही व्ही व व्ही 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 व व व व व्हिलेज, व व व व्ही व्ही व व व व्हिलेज. व्ही, व्हीचं व व व व व व व व व्हिलेज. तसं वचं काय करायचं, व्हिलेज करायचं. ओके, त्याच्यानंतर डब्ल्यूचं काय करायचं, वा. म्हणतो ना वाव, हे सर याला आपण काय म्हणतो, वाव वाव. बरोबर आहे, आपण असं म्हणतो, आपण काय म्हणतो, वाईन वॉल. हे काय आहे, वॉल आहे. बिन म्हणजे काय, वॉल. आपण म्हणतो का, डब्ल्यू, याचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे, डब्ल्यू. बरोबर आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं, वॉ करायचं, वॉ. आता डब्ल्यूचं प्रोनाऊन्सिएशन वर्डच तयार होत नाही. ठीक आहे, तर फोनिक साऊंड काय करायचं, डब्ल्यूचा वॉ करायचा, वॉल. वाव वाव व व वाव वाव. ठीक आहे, वॉलचं वाव, वॉल व व वॉल, वाव. ठीक आहे, तसं आता हे बघा काय आहे, एक्स. याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, हे क आणि स ला जोडलेलं आहे. हे क आहे आणि त्याला काय कशाला जोडलेलं आहे, स ला. त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, कसं करायचं, काय करायचं, याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो का, एक्स-रे, एक्स. आपण एक्स म्हणत नाही, आपण आता दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणतो एक्स-रे काढा, एक्स-रे काढा, पण ॲक्च्युअली एक्स-रे नाही,
क्सरे. काय क्सरे, काय क्सरे. तसं एक्सला कसं वाचायचं, एक्स. कसं वाचायचं क्सरे. डोंट ट्राय विनल. काय क्सरे. कसं आपण वाचतो आपण क्सरे, क्सरे. ओके, इजंट इट. ओके, देन वाय. वाय मीन्स फोनिक्स य. आपण काय म्हणतो, वाय फॉर याक. आपण म्हणतो का वॅक, म्हणतो का वॅक, वॅक. टाइम वेस्ट. ओके, आपण काय म्हणतो याक, म्हणतो याक. य य य याक. या या य य य याक. य य याक. ठीक आहे. नंतर काय आहे, झेड आहे. झेड फॉर, झेडचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं, झेडचं फोनिक्स साऊंड्स काय होतं, झ. मी तुम्हाला आधी पण म्हणलो होतो, आपला असं कधी म्हणतो का झॅब्रा, झॅब्रा म्हणतो का आपण कधी, काय म्हणतो झॅब्रा, नाही. आपण काय म्हणतो झेब्रा. किती छान वाटतं झेब्रा. झॅब्रा म्हणतो का आपण, नाही झेब्रा म्हणतो. ओके, आता मी तुम्हाला हे वर्ड का बरं सांगतोय, कारण की तुम्ही डिफरन्स बिटवीन तुम्ही समजून घ्या, फरक समजून घ्या. झॅब्रा नो, अल्फाबेटनुसार गेलो तर आपण काय म्हणतो झेब्रा, नाही झ फोनिक्स साऊंडनुसार गेलो आपण झेब्रा. ठीक आहे, तसं काय झेब्रा. ठीक आहे, झेब्रा. झे ज झ ज ज झेब्रा. झ ज झे 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 झबरा. झे झे झेबला, झबरा. झबरा. झ ज झ झ झेब्रा. झ ज झ झबला. झ ज झ झेबला. झेबला झेबला म्हणतो आपण, झेबला झेबला नाही, झेब्रा. झ ज झ झ लक्षात ठेवा, झ झ झ सुरुवातीचा झ. ठीक आहे, आता आपण काय बघितलं, हे सर्व फोनिक्स साऊंड्स बघितले. ठीक आहे, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण 26 फोनिक्स साऊंड्स आपले बघितले. आता तुम्हाला सर्व हे जे काय फोनिक्स साऊंड्स आहे, मी तुम्हाला स्क्रीनशॉट करून टाकेलच. सगळ्यांचे प्रोनाऊन्सिएशन कसे, सगळ्यांचे फोनिक्स साऊंड्स कसे, ते तुम्हाला लर्न करायचे भेटणार. तुम्ही फक्त हे लर्न करा, बस इतकंच. बस मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त फोनिक्स साऊंडच तुम्ही लर्न करा, हे बाकीचं लर्न करायचं नाही. हे जस्ट तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दिलं आहे. आता विचार करा की ज्याला इंग्लिश व्यवस्थित वाचता येत नाही ना, मग ते कसं ट्राय करतं बघा. आता फोनिक्स साऊंड कसं आहे बघा तुम्ही. आता आपलं काय वाचायचं आहे, CAT. काय वाचायचं आहे, कॅट, CAT. आता ज्याला फोनिक्स साऊंडने अभ्यास केला आहे ना, तो कसं वाचेल बघा. आता सीला काय म्हणतो क, एला काय म्हणतो ॲ, टीला काय म्हणतो ॲट. मग याचं प्रोनाऊन्सिएशन बघा असं कॅट. क क कॅट. सोपं आहे ना वाचायला, कॅट. आता बघा नॉट. नचं काय न, ओचं यांचं काय न, ओचं काय होतं ऑ, टीचं काय ट. मग ज्याला त्याचं फोनिक्स साऊंड्स लर्न आहे ना, तो कसं वाचेल, नॉट. कसं नॉट. आलं का वाचता सर्वांना, सिम्पल आहे ना. आता बघा दुसरं बॅट. बीचं काय ब, एचं काय ॲ आणि टीचं काय ट. मग ज्याला त्याचे फोनिक्स साऊंड एकदम परफेक्ट आहे, ते कसं वाचतं बॅट, बॅट. येतं ना सर्वांना, सोपं आहे ना. असंच आपल्याला प्रॅक्टिस करायची. आता NET, न, ईचं काय ए, टीचं काय ट. तसं नेट, नेट, नेट. सोपं आहे ना. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात जास्त जोर तुम्ही कसे कुठं द्या, फोनिक्स साऊंड्सवर द्या. तुम्ही जर फोनिक्स साऊंड जर एकदम व्यवस्थित जर केले तर तुमचं वाचन एकदम परफेक्टली होईल, गॅरंटेड. समजते सर्वांना. आता आज तुम्हाला होमवर्क आहे सर्वांना, एक स्कूलमध्ये घेणारच आहे मी. ठीक आहे, पण घरी तुम्ही काय फक्त हे फोनिक्स साऊंड्स लर्न करा. फोनिक्स साऊंड जर तुम्ही लर्न केले, ठीक आहे, हे लर्न केलं तर मग तुम्हाला मी नेक्स्ट चॅप्टर शिकवणार आहेत CVC वर्ड. कॉन्सोनंट, वावेल, कॉन्सोनंट. कॉन्सोनंट, वावेल, कॉन्सोनंट. CVC मीन्स कॉन्सोनंट, वावेल, कॉन्सोनंट. हे काय असतं हे तुम्हाला नंतर कळेल, पण त्याच्यापूर्वी तुम्हाला काय लर्न करायचं आहे, फोनिक्स साऊंड्स. मग CVC साऊंड झाल्यानंतर मग तुम्हाला ब्लेंडिंग, सिग्मेंटेशन मी ते शिकवणारच आहे. हे झालं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचताना म्हणजे वाचता आलंच पाहिजे 100%. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे मुलांना. ठीक आहे, आज सर्वांनी नाही का फोनिक्स साऊंड्स एकदम लर्न करायचे. सर्व मुलांनी करू शकता, नो एज लिमिट. कारण की हे बेसिक आहे. हे जर बेसिक आलं तर तुम्हाला सर्व काही येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आवड काही नसतं, आवड आपण त्याला बनवतो. सर्व काय सोपं असतं, सगळं काही सोपं असतं, त्याला आपण त्याला बनवतो. कारण की आपण बेसिकपर्यंत काही जात नाही, त्याच्यामुळे बेसिकला खूप इम्पॉर्टन्स देत होतो.
ठीक आहे. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे सर्वांना सगळ्यांनी रीडिंग करायची. ठीक आहे. आता हे आहे, हे मी तुम्हाला शिकवत आहे बरोबर आहे, पण जर तुम्ही जर रीडिंगच केली नाही तर त्याला काही फायदा होणार नाही. तुम्ही जेव्हा रीडिंग करशाल, आता तुम्हाला हे फोनिक साऊंड माहिती आहे, तर तुम्ही रीडिंगच नाही केली त्याचा काही फायदा आहे का? नाही. हे फोनिक साऊंड लर्न करा आणि रीडिंग करा. त्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही रीड करा, उच्चार करा. कुठं पण जात असताना हे प्रोनाऊन्सिएशनचं यूज करायचं. बसमध्ये पण व्हॅनमध्ये येत असताना बोलण्याऐवजी काय करायचं, हे प्रोनाऊन्सिएशन करायचं. ठीक आहे. समजलं सर्वांना? चला, इतकं मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही व्यवस्थित लर्न करा, प्रॅक्टिस करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.